So hello guys, welcome back to your भाई का चॅनल द मॅड किंग चॅनल. सो गाइज सगळे म्हणा रेनकोट घालून का बसलाय. आज लय लेट झालता, पाऊस पडत होता, पावसातनं भिजत भिजत आलोय. आता रेनकोट जरा ओके आहे, तुम्ही पण जरा ओके आहे. सो उद्यासाठी व्हिडिओ नव्हता, रात्रीचे आता 1:30 वाजलेत, रेकॉर्डिंग चालू आहे उद्यासाठी व्हिडिओसाठी. सो म्हणून मी आज असं आहे, थंडी पण वाजायला लागली आहे, भिजून आलो, त्यामुळे केस बघू शकताय. सो उद्यासाठी व्हिडिओ पोस्ट करायसाठी मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी आलो आहे आणि पुन्हा व्हिडिओ आपला रेकॉर्डिंग होते. उद्या सकाळी हा व्हिडिओ पोस्ट होईल. सो लव यू ऑल. आणि आज आपण काय शिकायचं, आता लय काय काय शिकवून सगळे म्हणत असतील काय शिकवणार. सो आज आपण शिकणार आहोत पुन्हा मेकअपचं एडिटिंग. आता म्हणणार आधीच 2 व्हिडिओ केल्यावर मोठंच्या मोठं ते इनडोअरचं होतं, आता आपण आउटडोअरचं करणार आहे. आउटडोअर मेकअप एडिटिंग विथ सिनेमॅटिक इफेक्ट. लय मोठं टॉपिक आहे, डोक्याला ताप आहे, माहिती आहे, टेन्शन वाढलं आहे, फोटोशॉप अवघड आहे. तुमचा भाव आहे, सगळं सिम्पलमध्ये सांगणार, निवांत सांगणार, काही विषय नाही. सो तब तक के लिए चलो व्हा लवकर छोटं या आयला होते काय आला सपला विषय लई छोटा झाला. आयुष्यात आम्हाला मोठं व्हायचं आहे, पण तुमच्यासाठी व्हिडिओ करायसाठी मी असं छोटंसं बोला सपला विषय. आजचा फोटो चेक करू शकताय, एम ब्युटी पार्लर त्यांचं हा शूट होतं. स्वतः त्या मॅडम आहेत, त्यांचा आज आपण फोटो एडिट करतोय, चेक करू शकताय. सगळ्यात पहिला फोटोशॉप 2024 ओपन हो, खुल जा सिम सपला विषय. हा आपला ॲडोब फोटोशॉप 2024 आहे. आता पुन्हा बोललो की सगळे म्हणणार प्रत्येक वेळी तेच बोलते. नाही बोलतो बाबा, आज मी शांत आहे, राहून ते काय बोलत नाही त्या गोष्टीवर. सो फोटो घ्यायचा, ओपन करायचा, डन. ठरल्याप्रमाणे फिल्टर, रिटच फॉर मी. सो आज जरासं मी डिटेलमध्ये सांगतो. फोटो पहिला झूम करायचा, चेक करायचा. आता कसं असते आउटडोर फोटो काढताना, मी अजूनपर्यंत यावरती ब्लॉग केला नाही की शूटच्या वेळेचा, पण मी रिअलमध्ये सांगतो की कसं होतं. शूटच्या वेळी जे फुल फोटो असतात त्यामध्ये प्रॉपर मेकअप दिसत नाही, बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचं. आता आम्ही काही एडिटिंगमध्ये मेकअप वाढवू पण शकत नाही. सो आपण नॉर्मली काय करू शकतो, आपल्याकडे जेवढं पॉसिबल होतं आपण करून घ्यायचं. फोटो झूम करायचा, चेक करायचं. इथं पण मला ओके आहे. फिल्टर, रिटच फॉर मी आणि हील. मी आज पण तुम्हाला रिटच फॉर मीमध्ये फक्त हील हा ऑप्शन दाखवला आहे, त्यामध्ये खूप ऑप्शन आहेत. ज्यावेळी मी रिटच फॉर मी मास्टर क्लासमध्ये देईन त्यावेळी तुम्हाला समजेल की काय विषय आहे. एकसुद्धा पिंपल रिमूव्ह नाही व्हायला. ॲप्लाय करायचं होतं, काय उपाय आहे. सो मी इथे जातो आहे, रिमूव्ह टूल यूज करतो आहे आणि थोडे मोठे पिंपल जे आहेत ते रिमूव्ह करतो आहे. इथे थोडंसं आहे, इथे थोडं आहे, इथे थोडं आहे. कधी कधी ऑटो होत नसते की मॅन्युअली करायला लागते. तुमचा भाव आहे ना, मॅन्युअली करणार. तुम्हाला शिकवायसाठी एवढं करायला लागलं आहे, मन लावून शिका मॅन्युअली. ओके, प्रिसेट देणारच आहे, टेन्शन घेऊ नका. माहिती तुम्ही मधनं स्किप करून व्हिडिओ शेवटला जाऊन प्रिसेट घेणार आहे, घ्या. तो प्रिसेट नाही बसला की माझ्या नावानं वरडायचं नाही की मॅडकिंगचे प्रिसेट बसत नाहीत. पहिला शिका, मग प्रिसेटचं काम करा. सो चेक, त्यानंतर फिल्टर, स्किन फायनर, सपला विषय. स्किन फायनर पण ओपन झाला, शिफ्ट झाला, लाबरू काढते वाटतं. सो बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकताय. स्किनला टोन ॲटोमॅटिक आला आहे, सगळं ओके आहे. पुन्हा मी ओके केलं, डन. आता सगळे म्हणतील यातमध्ये मेकअप. पहिली गोष्ट, ज्यावेळी आपण मेकअप केला असतो, मेकअप का करतात, कारण जे ओरिजिनल फेस आहे त्यापेक्षा चांगलं व्हावं म्हणून. मग एडिटमध्ये जास्त काय करायची गरज नाही असं मला तरी वाटते. स्किन टोन चेंज करायची गरज, स्पॉट जे मोठे स्पॉट आहेत ते रिमूव्ह मी ते स्टार्टिंगलाच केलं आहे, चेक करू शकताय. आता इथे फक्त एक थोडंसं राहिलं, इथे मी जरा ओके, ते पण झालं, चेक करा. सो ती महत्त्वाची गोष्ट होती. त्यानंतर मी आता इन्स्टा साईज करून घेतो. पहिला इन्स्टा साईज बरोबर सेंटर घ्यायचं, वर वळायचं, डबल क्लिक सिलेक्ट करायचं, कंट्रोल+T दाबायचं, शिफ्ट दाबून वळायचं, सपला विषय. इकडं पण सेम, कंट्रोल+T शिफ्ट दाबून वळायचं, चेक. इथं पण फोटो झाला आहे, फिल्टर, कॅमेरा, डन. आता मी मध्यंतरी एक प्रिसेट दिला होता, आता इथं आहे का बघूया, थांबा आपण. डोट सेटिंग्स, आय थिंक डेस्कटॉपला असेल तो प्रिसेट अजून माझ्या. बसतोय का चेक तरी करूया. गेला, हां, मॅडकिंग सिनेमॅटिक वेडिंग. ओ माय गॉड, नाही बसला आहे, पण एवढा चांगला वाटणार, राहून दे. आपण पुन्हा नवीन प्रिसेट घेऊ. सो इथे आपण गेलो, हे आपलं प्रिसेट आहे, मला हा प्रिसेट ओके वाटते, मी डन केला. आता खूप जण म्हणतील मॅडकिंग ब्लॅक वाटायला, आणि म्हणून म्हणते फक्त प्रिसेट घेऊन काम होत नाही, ॲडजस्टमेंट शिकत जावा. पुन्हा बेसिकला आलो, थोडंसं एक्सप्लोजर वाढवला,
खूप वाढला, मला इथं ओके वाटतोय. सो मी डन केला. साईडला दाखवतो बिफोर आफ्टर. ओके, मला यापेक्षा माझा जुना फोटो लय भारी वाटला. अरे बाबा आहे मी, का टेन्शन घ्यायला आहे. कलरमध्ये आलो, सॅच्युरेशन वाढवलं, चेक करा. ग्रीनचं वाढवलं, येलोचं वाढवलं. ओके, टोन आला बऱ्यापैकी. ग्रीनचं मी पुन्हा कमी केलं, येलोचं पण कमी केलं. मला नको असं, माझ्या पद्धतीनेच करणार. झूम, स्किन टोन टोटली चेंज झाला आहे. त्याला स्किन टोन आणतो. इथं पण ओके आहे मला. ओके ओके, चेक. इथं पण झालं. कॉन्ट्रास्ट थोडा वाढवला, शॅडो वाढवली, हायलाईट वाढवली. आता पेजची हायलाईट वाढली. कलर मिक्सरमध्ये आलो, पेजचा लुमिनन्स कमी केला, डन. आता बॅकग्राऊंड बघू शकताय तुम्ही, असं असं झालं आहे. क्लॅरिटी जरासं ओके. इथं पण मला ओके वाटते. आणि थोडं ग्रीनचं वाढवलं. आता ग्रीन कलर यायला, मला ग्रीन कलर नको आहे. जो येत आहे तो येलो टोनमध्ये आला, ठीक. जरासं मला हा पण नको आहे. मला ओरिजिनल जरा भारी वाटत होता, मी जो आधी केला होता. तुम्ही जरा लुमिनन्स कमी, ओके. आणि इकडे. सो हा मला इथे पण झाला आहे. सो मी आता पुन्हा सिलेक्शनमध्ये जाणार, बॅकग्राऊंड सिलेक्ट करणार, क्लॅरिटी डाऊन करणार. बघू शकताय. आता मला इथे पण ते ब्लर झाले, हे नको आहे. सबस्ट्रॅक्टला जायचं, ब्रश सिलेक्ट करायचा, इरेजर मारून घ्यायचा. सो चेक करू शकता. आता मी याच्यावर क्लिक केलं पुन्हा, आणि मी क्लॅरिटी डाऊन केली, डिजेस वाढवला. हां, बघू शकताय. तिथे पुन्हा आलो, ब्लॅक कमी केलं, पुन्हा मागे ब्लॅक झालं. सो मला आता बॅकग्राऊंड भारी झाले, पण मला असं कलर टोन दिसत ना सिनेमॅटिक टाईप. चेक करा, मी आता टेम्परेचर वाढवलं. सो आला असेल टोन तुम्हाला लक्षात, काय टोन येत आहे तो. सो मला असा पाहिजे, डन. आणि मी पुन्हा क्रिएट न्यू मास्क केला, लिनियर ग्रेडियंट केलं, झूम, पुन्हा क्लॅरिटी डाऊन, डिजेस वाढवला, पुन्हा ब्लॅक कमी केलं, आणि थोडंसं टेम्परेचर वाढवलं. फोटो बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकता. खरा विषय काय आहे, तो सिलेक्शन टूलचा आहे. त्यानंतर मी इथं पुन्हा आलो, पाहिजे तसा कलर घेतला. हा येलो टोन तर नॉर्मलच आहे, हा पण नको आहे मला. मी जरा सॅच्युरेशनमध्ये खेळते. ओके, ग्रीनचं वाढवलं. ओके, इथं पण आपला बघू शकता बिफोर आफ्टर. इथं पण आपला फोटो झाला आहे. आणि जर काय ॲडजस्टमेंट करायचं असेल करू शकताय. मला असा ओके वाटायला आहे. मला ग्रीन खूप वाटते, मी पुन्हा सॅच्युरेशन कमी करतो ग्रीनचं. जसं तुम्हाला पाहिजे ॲडजस्ट करून घ्या. सो चेक, आहे बिफोर, आहे आफ्टर. पुन्हा ठरल्याप्रमाणे तुम्हाला प्रिसेट पाहिजे म्हटल्यावर जायचं, सेव्ह सेटिंग्स करायचं, सेव्ह करायचं. पुन्हा ठरल्याप्रमाणे डेस्कटॉपला जायचं, आणि याचं नाव टाकायचं, मॅड किंग आउटडोअर MAKE मेकअप प्रिसेट. सो सेव्ह करायचं. हा प्रिसेट तुम्हाला कुठं मिळणार, लिंकमध्ये मिळणार. त्यासाठी तुम्हाला पासवर्ड असणार, पासवर्डसाठी ॲक्सेससाठी खाली कमेंट करायला लागणार, तुम्हाला मिळणार. सो इथे मी ओके केलं, चेक. इथे मी पुन्हा लोगो लावला, Ctrl+P, डन. पुन्हा याला मर्ज केला आणि सेव्ह केला. आपलं इथे काम झालं. सो गाईज, व्हिडिओ सगळ्यांना समजलाच असेल. पुन्हा आता 2 मिनटं बोलतो मी संग. ओके, हां. सो आउटडोअरचा आपण व्हिडिओ बऱ्यापैकी आता दाखवला आहे की मेकअपच्या शूटला कसं करायचं. तो प्रिसेट मी तुम्हाला सेव्ह केला आहे, तो तुम्हाला मिळेलच. या कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला, बघा येत आहे. हा प्रिसेट तोच आहे जो आता मी सेव्ह केला आहे. तो डाउनलोड करा, जाऊन फोटोला मारा. कसं असते माहिती आहे का, जे याला तुम्ही फोटो काढताय, आता मी ज्या सिच्युएशनला फोटो काढल्यात, ज्यावेळी जे टेम्परेचर होतं, वातावरण जे होतं, त्याप्रमाणे तो प्रिसेट तयार केला आहे. तो सेम बसेल असं नाही, त्यामुळे त्यात ॲडजस्ट करा. मी स्टार्टिंगला जो प्रिसेट मारला तो वेगळा होता, तो प्रिसेट मारून मी ॲडजस्टमेंट केली, मग हा प्रिसेट तयार झाला आणि मग मी तुम्हाला दिला. सो मी पण कुठला आहे तो उचलून तुम्हाला देणं झालो आहे. मी स्वतः क्रिएट करावली लाईव्हवरती, म्हणजे या व्हिडिओवरती, आणि मग तुम्हाला द्यायला लागलो. तर थोडंसं ॲडजस्टमेंट करत जावा. आणि ॲडजस्टमेंट करताना काही प्रॉब्लेम असला तर मला इंस्टाला मेसेज करा, मी तुम्हाला सांगेनच. खूप जणांना मी इंस्टाला रिप्लाय करू शकत नाही आधीमध्ये, पण मी वेळ मिळेल तसं करतो आहे. त्यामुळे प्लीज जरा समजून घ्या, अंडरस्टँडिंग लेवल जरा असायला पाहिजे. आणि जर कुणाला काय व्हिडिओ नवीन पाहिजे असतील खाली कमेंट करा. हा व्हिडिओ पण मी खाली कमेंट आली होती त्या कमेंटच्यावरून केला आहे. सो जर तुम्हाला तुमचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असं करणार आहे की मला तुम्ही स्वतः काढलेले फोटो, म्हणजे कुठले पण असतील, आयफोनवरचे असतील किंवा कॅमेरावरचे असतील, कुठले पण असे मला तुम्ही माझ्या जीमेलला, मी खाली जीमेल येतो त्यावरती पाठवा.
पुढच्या ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यात आपण म्हणजे त्या फोटोमधले 5 फोटो सिलेक्ट करू व ते 5 फोटो आपण एडिट करू आणि तो व्हिडिओ अपलोड करू. सो तुम्ही जर कुणाला तुमचे फोटो एडिट करून पाहिजे असतील तर टाका खाली, मी जीमेल देतो, जीमेलला मला सेंड करा. मी टोटली 5 फोटो सिलेक्ट करणार आहे आणि त्या 5 फोटोचा ॲट अ टाईम व्हिडिओ होणार, तो 20 ते 25 मिनिटाचा सगळा मिळून. आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवीन आणि सगळे मॅन्युअल एडिटिंग प्रीसेट वापरून व्यवस्थित डेंजरमध्ये असणार. सो मोबाईलचा असू दे व कुठलाही असू दे कॅमेराचा, मी तुम्हाला 100% एडिट करून देणार, पण चांगले असू दे, थोडी क्लॅरिटी असू दे, एडिटिंगच्या लायकीचा असू दे, एवढंच आहे. सो ट्राय करा, नशीब चांगला असेल तुमचा फोटो यूट्यूबवरती दिसेल. आणि यूट्यूब तर बघायला लागला, ग्रो व्हायला लागले, आपल्या चॅनलप्रमाणे तुम्हाला पण थोडंफार प्रसिद्धी मिळू दे. सो थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तप राहून द्या, हे जरा अडकते शेवटला. बाय बाय.